नमस्कार, मी हर्षरा सोकुळ. आपचे राज्यसभेतले खासदार राघव चड्डा 6 इतर खासदारांना घेऊन भाजपत गेले. त्यांच्या भाषेत त्यांनी मर्जर केलं, विलीन झाले भाजपमध्ये. आता टायमिंग बघा, पश्चिम बंगालच्या फायनल वोटिंगच्या काहीच दिवस आधी, पंजाब निवडणुकीच्या काहीच महिन्याआधी, महिला विधेयकाच्या आडून डिलिमिटेशनचा डाव फसल्यानंतर काही दिवसातच, ईडीच्या रेड्स पडायला सुरुवात झाल्यानंतर अगदी काही दिवसात, अशा मस्त टायमिंगला राघव चड्डा इतर 6 खासदारांना घेऊन गेले भाजपत. आधी ते हे म्हणत होते, और मेरा ये मानना है कि बीजेपी एक गुंडों की पार्टी है, अनपढ़ गुंडों की पार्टी है. वो सिर्फ गुंडागर्दी करते हैं और पेट्रनेज देते हैं गुंडों को. आज तक वो रकम नहीं बनी, मैं साफ तौर पे कहना चाहता हूं, आज तक वो रकम नहीं बनी और वो शख्स पैदा नहीं हुआ जो राघव चड्डा को, आम आदमी पार्टी को या अरविंद केजरीवाल को खरीदे. साफ तौर पे अपने विरोधी नेताओं के नाम मैंने पढ़े, विपक्ष के नेताओं के. इन्हें बुलाकर बोला जाता है कि भारतीय जनता पार्टी ज्वाइन कर लो. अगर भारतीय जनता पार्टी में शामिल हो जाओगे तो आप पर कोई मुकदमा नहीं होगा, आपको बाइज्जत बरी कर दिया जाएगा, और अगर नहीं शामिल होगे तो पकड़ के जेल में डाल देंगे. आता ते हे म्हणतात, that I am the right man in the wrong party. आता बरोबर काळ रिवाइंड करा 4 वर्ष अलीकडे, 2022 मध्ये जा. 2022च्या जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचे तेव्हाचे आमदार असलेल्या एकनाथ शिंदेंनी घाम फोडला. आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांच्या जोरावर अख्ख्या शिवसेनेवरच दावा केलाय. आम्ही तीच शिवसेना. त्यानंतर कसंबसं वर्ष लोटताना लोटतं तोच महाराष्ट्रात दुसरा पॉलिटिकल बॉम्ब पडला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दोनही पक्ष आता भाजपबरोबर आहेत. महाराष्ट्रातला शिंदे गट घ्या किंवा अजित पवार गट घ्या, नाहीतर दिल्लीमध्ये राघव चड्डा घ्या, सगळ्यांचा क्लेम एकच आहे, आम्ही 2/3 मेजॉरिटी आहोत, म्हणजे सगळं लीगल आहे. आमच्याकडे आमदारांची, खासदारांची मेजॉरिटी आहे. महाराष्ट्रात आमदारांनी पक्ष फोडला, दिल्लीत खासदारांनी. तीनही केसेसमध्ये पक्षांचं अप्रुव्हल नव्हतं आणि तेव्हापासूनच सुरू झाली एक लंबी चौडी लीगल फाईट. 4 वर्षे झाली. शिवसेना नेमकी कोणाची याचा निकाल कोर्टात लागलाय का? अजूनही नाही लागला. यावर्षी 21 जानेवारीला तो लागणार होता, तोही पुढे ढकलला गेला. अजूनही तारीख आलेलीच नाहीये. खरी शिवसेना कोणाची या केसवर रिसेंट रेफरन्स जर अगदी कुठला घ्यायचा असेल तर आपल्याला तो कुठल्या निकालाचा घ्यायला लागणार आहे? 11 मे 2023ला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचा. 5 जजेसचं बेंच होतं. तेव्हाचे चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालचं हे घटनापीठ होतं. त्यांनी त्यावेळेस जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांचे, त्या निकालात त्यांनी जे म्हटलंय तो एक टर्निंग पॉईंट आहे. त्याच्या हायलाईट्स सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी केला आहे, तो नक्की पहा. यात सुप्रीम कोर्टानं जे म्हटलंय, जे महत्त्वाचं आहे, आणि ते फक्त शिंदे केसबद्दलच मर्यादित कदाचित पुढच्या काळात राहणार नाही. त्यामुळे तो आधीचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कळू शकणार आहे की जेव्हा केव्हा कोर्टामध्ये शिंदे केसचा निकाल लागेल तेव्हा शिंदे गटावर मर्जरची वेळ येणार आहे का. आणि हे जे आपचे खासदार आता मर्जर झाल्याचा दावा करतायत जेणेकरून त्यांची खासदारकी टिकेल, ते मर्जर तरी लीगल ठरवलं जाईल का पुढच्या काळात? या दोन्ही केसेसमध्ये एक सिमिलर क्रक्स आहे. शिंदेंच्या शिवसेनेचं भविष्य आणि आपच्या खासदारांची खासदारकी या एका कॉम्प्लेक्स क्रक्सशी जोडली गेली आहे. आणि आता मी तुम्हाला जो मुद्दा सांगणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्या मुद्द्याच्या बाबतीत कोर्ट फायनल इंटरप्रिटेशन कसं करणार, सुप्रीम कोर्ट, ते खूप महत्त्वाचं असणार आहे. सो लेट स्टार्ट. ओके, लेट स्टार्ट विथ बेसिक्स समजून घेऊयात की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा हा भारताच्या संविधानातल्या 10व्या स्केड्यूलमध्ये म्हणजे 10th स्केड्यूलमध्ये आहे, 10व्या अनुसूचीमध्ये आहे. सो लोकेशन कळलं तुम्हाला? संविधानामध्ये तो 52वी घटना दुरुस्ती करून आणला गेला. आता लक्षात घ्या की हे जे 10th स्केड्यूल आहे ना, ते सगळ्याचा बेस आहे. या स्केड्यूलमध्ये काय म्हटलंय, काय म्हटलं नाही आहे, यातल्या लीगल गोष्टींचं इंटरप्रिटेशन काय, या सगळ्यावर पॉलिटिकल पार्टीजचं भविष्य डिपेंड आहे. खरं म्हणजे आयाराम गयाराम राजकारण थांबवण्यासाठी हा कायदा झाला, पण आता या कायद्याप्रमाणे आयाराम गयाराम स्वतःला त्यात बसवण्याचा प्रयत्न करतायत, अशी काहीशी सध्याची स्थिती आहे. म्हणजे लक्षात घ्या ना की शुक्रवारी दुपारी MP राघव चड्डा यांनी पॉलिटिकल बॉम्ब का टाकला, ते का टाकू शकले, हा का असं म्हणू शकले की इतर 6 खासदारांना घेऊन भाजपत ते मर्ज झालेत, विलीन झालेत? कारण हे स्केड्यूल आहे. चड्डांचं म्हणणं असं आहे की माझी खासदार म्हणून डिस्क्वालिफिकेशन माझं होत नाही, कारण या स्केड्यूलनुसार चड्डांकडे 2/3 खासदारांचं समर्थन आहे, मेजॉरिटी आहे. आता कॅल्क्युलेशन बघा, राज्यसभेमध्ये 10 खासदार आहेत आपचे, त्याच्या 2/3 म्हणजे होतात 7. 10च्या 2/3 होतात 7. हे आहेत 7 जण जे आता मर्ज होत आहेत. तर हे 7 जण, कसं टायमिंग आहे बघा. तर या 7 जणांचं म्हणणं आहे की आम्ही डिस्क्वालिफाय नाही होऊ शकत. या स्केड्यूलमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये म्हणजे भाजपमध्ये मर्ज होतोय, विलीन होतोय. शिंदेंच्या केसमध्ये तर मर्जर झालंच नाहीये, हाच मोठा एक कायदेशीर पेच आहे. चड्डांच्या केसमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मर्ज झालो म्हणजे आम्ही अपात्र नाही आहोत. सगळ्यांना वाटतं इथेच गेम संपतो.
2/3 लोक गेले, गेम ओव्हर, सेफ होता. पण तसं नाहीये. ॲक्च्युअल लॉ काही गोष्टी अजून सांगतो ज्यानं कदाचित भविष्यात इव्हन शिंदेच्या शिवसेनेवर आणि राघव चड्डांच्या खासदारकीवर सुद्धा गदा येऊ शकते. कपिल सिब्बल यांनी हे खूप सोप्या भाषेत सांगितलंय. ही पीसी नक्की तुम्ही बघा. या स्केड्यूलबद्दल त्यांनी खूप इन डिटेल सांगितलंय. 2 बेसिकली महत्त्वाचे पॅराग्राफ्स आहेत या 10th स्केड्यूलमध्ये. ॲज पर पॅराग्राफ 2 ऑफ द 10th स्केड्यूल, एखादा आमदार खासदार जर स्वतःहून दुसऱ्या पक्षात गेला, पक्ष स्वतःचा सोडला आणि दुसऱ्या पक्षात गेला, तर तो अपात्र ठरू शकतो. लक्षात घ्या, हे स्केड्यूल काय म्हणतं की या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारायच्या नाहीत. एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात ना, मग दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही तुम्ही, कारण ते पक्षांतर म्हणजे डिफेक्शन मानलं जातं. आणि जर त्या आमदार किंवा खासदारानं स्वतःहून पॉलिटिकल पार्टीची सोडली तर त्याची खासदारकी किंवा आमदारकी डिस्क्वालिफाय होते. सुप्रीम कोर्टानं सुद्धा हरिश्चंद्र रावत प्रकरणात अशा पक्षांतराला संविधानिक पाप असं म्हटलंय. आणि पॅराग्राफ 4 ऑफ द 10th स्केड्यूल, एकदम महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट आहे की मर्जर तेव्हाच व्हॅलिड असतं जेव्हा ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, मूळ राजकीय पक्ष मर्ज होतो आणि त्यानंतर त्यातले 2/3 लोक त्याला अप्रूव्ह करतात. म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वानं निर्णय घ्यायला हवा. संविधान में लिखा है, 10th शेड्यूल में लिखा है कि सबसे पहले पॉलिटिकल जो राजनीतिक दल है उसको फैसला लेना होगा कि हम इस पार्टी के साथ मर्ज कर रहे हैं. तो फिर इसमें लिखा है 10th शेड्यूल में कि उसके अगर 2/3 लोग, एक बार राजनीतिक दल का मर्जर हो जाए, उसके बाद 2/3 लोग मेंबर ऑफ पार्लियामेंट उस पार्टी के जो लोकसभा में होंगे, अगर वो रेजोल्यूशन पास कर लें तो उनका भी मर्जर हो जाएगा. तो इसका उल्टा नहीं हो सकता. मतलब पहले 2/3 राज्यसभा में या लोकसभा में मर्ज कर जाएं, वो तो हो ही नहीं सकता, क्योंकि सबसे पहले तो पार्टी मर्ज करनी पड़ेगी. म्हणजे केजरीवालांनी म्हणायला पाहिजे की आपचं भाजपमध्ये मर्जर होतंय. फक्त खासदारांनी स्वतःहून निर्णय घेऊन पक्ष बदलता येत नाही किंवा हे मर्जर होत नाही. म्हणजे बघा, महत्त्वाचा प्रश्न हा पण येतो की उद्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर मर्जरची वेळ आली तर या 10th स्केड्यूलमधल्या पॅराग्राफ 4 नुसार हे मर्जर तरी व्हॅलिड असेल का, या प्रश्नाचं उत्तर लीगल एक्सपर्ट्स देऊ शकतील. आता महाराष्ट्रात काय झालं ते आठवा. शिंदेंनी काही पार्टी वगैरे मर्ज केली नाही अजून. शिंदे म्हटलेत की आम्ही आहोत तीच खरी शिवसेना आहे. त्यांनी स्वतःचा व्हिप नेमला. आता खरा क्रक्स आहे. सुप्रीम कोर्टानं 11 मे 2023च्या निकालामध्ये ज्यात एक गोष्ट स्पष्ट केली की लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे अख्खी पॉलिटिकल पार्टी नाही. म्हणजे आमदार किंवा खासदार ही जी लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे ती अख्खी पॉलिटिकल पार्टी नाही. पॉलिटिकल पार्टीला त्यांचे सदस्य असतात, त्यांची एक हायरार्की असते. आणि हे शाब्दिक खेळ नाही येतात, याचा फार गहिरा अर्थ आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टीमधला डिफरन्स कोर्टानं त्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. कोर्ट त्यावेळेस म्हटलं की व्हिप हा राजकीय पक्षानं म्हणजे पॉलिटिकल पार्टीनं नेमायचा असतो, फक्त विधिमंडळ पक्षानं म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीनं नाही. आमदारांच्या गटाला, लेजिस्लेटिव्ह पार्टीला पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. पक्षाचा व्हिप कोण असेल हे राजकीय पक्ष ठरवेल. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रतोदची जी नियुक्ती होती ती कोर्टानं बेकायदेशीर ठरवली होती. सो सांगायचा मुद्दा, सुप्रीम कोर्ट शिंदे केसमध्ये हे एम्फसिस करतंय की पॉलिटिकल पार्टी डिसिजन आवश्यक आहे. इंटरप्रिटेशन काय सुप्रीम कोर्टाचं, लॉजिक काय की पॉलिटिकल पार्टीनं ठरवायचं आहे आणि आमदारांनी अप्रूव्ह करायचं आहे. सो शिंदे केसचं अंडरस्टँडिंग किंवा लॉजिक चड्डा केसला अप्लाय करायचं असेल तर काय दिसतं, राघव चड्डा +6 MPs बीजेपीमध्ये गेलेत. ते काय म्हणतायत की आम्ही 2/3 मेजॉरिटी आहोत, त्यामुळे मर्जर आमचं व्हॅलिड आहे. आप नॅशनल पार्टीनं हे मर्जर अनाऊन्स केलं आहे का, नाही. मग हा मर्जर कसा काय, आणि हा प्रश्न येतो की हे व्हॅलिड कसं काय. मग हे फक्त पक्षांतर ठरू शकतं, जे अपात्रही ठरू शकतं. पण आता इथे एक मोठा ट्विस्टही येतो. मी तुम्हाला आणखीन एक केस सांगते ज्याच्यामुळे तुम्हाला आता फायनली सगळे डॉट्स जोडले जातील की का सुप्रीम कोर्टानं आता निकाल देणं आवश्यक आहे. हे जे उदाहरण आहे ते आहे गोव्याचं. 2019ला गोव्यात काय झालं आठवा. 15 पैकी 10 काँग्रेस आमदार मर्ज झाले बीजेपीमध्ये. गोवा काँग्रेस प्रेसिडेंट गिरीश चोडणकरांनी 10th स्केड्यूलनुसार त्यांची आमदारकी अपात्र ठरवा, म्हणजे त्यांना डिस्क्वालिफाईड करा असं म्हटलं. मग विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणजे स्पीकर काय म्हणले, नाही आम्ही डिस्क्वालिफाय नाही करणार. 15 पैकी 10 आहेत म्हणजे 2/3 मेजॉरिटी आहे, आमदारकी त्यांची जाऊ शकत नाही. मग स्पीकरच्या डिसिजनला मुंबई हायकोर्टात चॅलेंज झालं. 2022च्या फेब्रुवारीत मुंबई हायकोर्टानी पण तेच म्हणलं की आमदार अपात्र नाही ठरवू शकत, 2/3 मेजॉरिटी आहे. सुप्रीम कोर्टात गेला हा मुद्दा. तेव्हा सुप्रीम कोर्टानं वेळेत निकाल दिला नाही. नंतर गोवा विधिमंडळाची टर्म संपली. 2022ला त्याच वर्षी पुन्हा निवडणुका झाल्या पुढच्या टर्मसाठी.
त्यानंतर सप्टेंबर 2022 11पैकी 8 काँग्रेस आमदार पुन्हा भाजपात मर्ज झाले. त्यावेळेस पण स्पीकर सेम म्हणले की यात काही त्यांची चूक नाहीये, डिस्क्वालिफाय नाही होऊ शकत. जानेवारी 2025 मुंबई हायकोर्टानं पण तेच म्हटलं की हे आमदार अपात्र नाही आहेत, 2/3 मेजॉरिटी आहे यांच्याकडे. हा हायकोर्टाचा निर्णय चॅलेंज करणारं स्पेशल लीफ पिटिशन अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का, गोव्याच्या केसमध्ये 2 वेळेला हायकोर्टानं तेच म्हटलंय की आमदारांचा लेजिस्लेटिव्ह पार्टीचा जो निर्णय आहे तो पुरेसा आहे. पण शिंदेच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की पार्टी डिसिजन, पॉलिटिकल पार्टी डिसिजन आवश्यक आहे. म्हणजे लॉजिकमधला फरक आहे ना, इंटरप्रिटेशन पहिलं सुप्रीम कोर्टाचं काय आहे की पार्टी डिसाईड करेल आणि आमदार अप्रूव्ह करतील. हायकोर्टाचं इंटरप्रिटेशन काय आहे की आमदारांनी ठरवलंय तर बस मर्जर व्हॅलिड आहे. सो शेवटी 10th शेड्यूलमधल्या ज्या तरतुदी आहेत त्याचा जो उद्देश आहे त्या शेड्यूलचा, शिंदे प्रकरणात सुप्रीम कोर्टाची जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती सगळी जर आपण नीट पाहिली तर राघव चड्डा मर्जर केस व्हॅलिड डिफेन्स करू शकणार नाही. पण दुसरीकडे गोवा आमदार प्रकरणात सुप्रीम कोर्टानं लेजिस्लेटिव्ह पार्टी डिसिजन जर व्हॅलिड ठरवला असेल तर चित्र वेगळं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आता जेव्हा केव्हा येईल, जो लवकर येणं खरं तर अपेक्षित आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे आमदार ठरवतील ते योग्य की मेन ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ठरवेल ते योग्य, ही डायरेक्शन सुप्रीम कोर्टच नीट देऊ शकेल किंवा हे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टच नीट करू शकेल. सुप्रीम कोर्ट जर असं म्हटलं की MLS डिसिजन पुरेसा आहे तर अर्थात पॉलिटिकल जम्पिंग खूप वाढेल. पण जर सुप्रीम कोर्टाने हे एम्फसिस केलं आणि म्हटलं की नाही पार्टी डिसिजन कंपल्सरी आहे तर अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा हा मजबूत होईल. सो याचा बिगेस्ट टेकअवे आपण यातने हाच घेऊयात की जी 2/3 मेजॉरिटी हा जो रूल आहे ते मॅजिक आहे का तर नाही आहे, ती फक्त एक कंडिशन आहे. खरा गेम आहे की पॉवर कुठे आहे, MLS कडे आहे ती पॉवर की पार्टी लिडरशिपकडे. आणि शेवटी तुम्हाला एक सांगू का, माझं फार असं प्रामाणिक मत आहे आता सध्या की कॉमन मॅन ना, म्हणजे सर्वसामान्य माणूस ना लिटरली वैतागला असेल आता. राजकारणी सत्तेच्या नशेत अशा उड्या घेत असतात आणि संविधानातले आर्टिकल शिकण्याची वेळ आपल्यावर, कॉमन मॅनवर येते. शिक्षण, आरोग्य याच्यात एक पैशाचं डिस्काउंट नाही, वर्क लाईफ बॅलन्सची बोंबाबोंब, नोकरी मिळवण्यासाठी, नोकरी सांभाळण्यासाठी रोज ऊर फुटेपर्यंत पळणं, त्यात आला दिवस नवीन ऐतिहासिक पानं उकरत राजकीय गोंधळ सुरूच असतो काही ना काहीतरी रस्त्यावर. त्यात संविधानातला आर्टिकल, त्याचं इंटरप्रिटेशन, कशाला कपाळ आम्ही शिकू असं कॉमन मॅनला, तुम्हाला आम्हाला वाटणं अगदीच साहजिक आहे. पण लक्षात घ्या, संविधान बदलणं म्हणजे फक्त 2-4 शब्दांची ॲडिशन डिलिशन नसते, तर संविधानात असलेल्या कलमांचा सोयीनं वापर करून हवं तेव्हा अमेंड करून सत्ता टिकवली किंवा मिळवली जात असेल आणि त्या सत्तेतनं शिक्षण, आरोग्य, नोकरी, आयुष्य हे फक्त बेअर मिनिमम सर्वायवल लेवलचे मिळत असेल तर कॉमन मॅनला संविधानात काय म्हटलंय हे स्वतः समजून घेणं आणि सत्तेला प्रश्न विचारणं गरजेचं होऊन जातं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.